नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपणच बघणार आहोत तुला शिकवणं चांगला धडा या मालिकेमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, अखेर अक्षराचा होणार घरामध्ये प्रवेश, तर मोडणार भुवनेश्वरीचं परत लग्न. मित्रांनो, नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे. तर आता अक्षरा व अधिपतीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून चारुहास सरांनी आता स्वतःच्या काळजावर दगड ठेवून आता भुवनेश्वरीला लग्नाला होकार दिलेला असतो. मात्र भुवनेश्वरीची एक अट असते, तिला विश्वास बसत नसतो. त्यामुळे ती अधिपतीसमोर हे सगळं काही बोलण्यासाठी आता चारुहास सरांना बोलत असते. तर इकडं मात्र शिवानीला आता कळलेलं असतं की अक्षरा आई होणार आहे. त्यामुळे ती सरळ आता अक्षराला फॅक्टरीमध्ये घेऊन येते. तिला काही करून आता अधिपतीला आजच्या आज गुड न्यूज द्यायची असं सांगू लागते. तर इकडं मात्र ओमकार आता शिवानी आणि अक्षराला सोबत बघून त्यांच्याकडे येतो. तेव्हा ओमकार बोलतो, आज दोघे पण सोबत, काय झालं? मात्र आता शिवानी काही सांगायला तयार नसते. ती सर्व काही मनामध्ये ठेवून आता ओमकारला अधिपतीबद्दल विचारू लागते. अधिपती भाऊजी कुठं आहेत? खूप अर्जंट बोलायचं आहे. आता ओमकार आता विचारण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र शिवानी आणि अक्षरा आता काही सांगायला तयार नसतात. तेव्हा ओमकार आता अधिपतीला फोन करून खूप अर्जंटमध्ये फॅक्टरीमध्ये बोलावून घेतो. तर दुसरीकडे बाबा आता विचार करत असतात, मला अक्षराला हे सर्व काही सांगायला हवं. पण त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार येतो, जर मी तिला याबद्दलचं सांगितलं तर ती कधीच होकार देणार नाही, कारण की तिला अजिबात हे नकोय. तर इकडे मात्र अक्षरा आता शिवानीला बोलते, वहिनी मला जर अधिपतींना भेटायचं असेल तर मला आधी बाबांना फोन करायला हवा. तेव्हा मात्र शिवानी बोलते, हो करा ना वहिनी. तेव्हा अक्षरा लगेच आता बाबांना फोन करते आणि विचारू लागते. तेव्हा अक्षरा बोलते, बाबा कुठं आहेस तुम्ही? तुम्ही घरला आहेत का? मला अधिपतींशी अर्जंटमध्ये बोलायचं आहे. तेव्हा बाबा बोलतात, तू काळजी करू नको, मी सर्व काही करतो इकडं, तू लक्ष नको देऊ. मी अधिपतीला स्वतः तुला पाठवेल घ्यायला. तू मानानेच या घरामध्ये येशील, माझ्यावर विश्वास ठेव, असं म्हणतच बाबा फोन ठेवतात. तर इकडं मात्र फोन ठेवल्यानंतर अक्षराला विचार पडतो, बाबा सतत बोलायचे, मी काहीतरी करतो, ते भलतंच काहीतरी नाही करणार ना? मला काही घडायच्या आधीच काहीतरी करायला हवं. मी जाऊ का घरला? आता मात्र शिवानी बोलते, खरंच अधिपती भाऊजीसुद्धा फॅक्टरीमध्ये आले नाही, काही घडलं तर नसेल ना? तेव्हा अक्षरा घाबरतच आता घरला निघते. तर इकडं मात्र भुवनेश्वरी व चारुहास सर आता दोघे पण अधिपतीसमोर येतात. तेव्हा मात्र बाबा आता अधिपतीला बोलतात, मी भुवनेश्वरीला जे हवं आहे ते देण्याचं ठरवलं आहे, त्याच्या बदल्यात ती मला जे हवं आहे ते करणार आहे, हे आमचं ठरलं आहे. तेव्हा मात्र अधिपती बोलतो, काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा मात्र बाबा बोलतात, तुझा संसार. तेव्हा भुवनेश्वरी बोलते, आम्ही दोघी पण लग्न करणार आहे, तुझा संसार सुखाचा बसावा म्हणून. तितक्यात अक्षरा येते, हे शक्य नाही आहे बाबा, तुम्ही माझ्यामुळे असा निर्णय घेऊ नका. मी अधिपतींशी लग्न केलं आहे, मी हक्काने ह्या घरामध्ये येणार. तेव्हा मात्र भुवनेश्वरी आता अक्षराला थांबवते, कारण की तिचा पारा चांगला चढतो, कारण की परत आता अक्षराने हे लग्न मोडलेलं असतं. मित्रांनो, आता भुवनेश्वरीचं खरं रूप आता अधिपतीसमोर येणार का? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय मित्रांनो.